शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओ प्रकरणी चिरवळांनी स्वतःची बाजू पक्षाकडे मांडली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना भेटून घडलेल्या प्रकाराची दिली माहिती. खरातने अजितदादांसह एका बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारल्या होत्या. खरातनं कुणाच्या सांगण्यावरून जादूटोणा केला हे समोर येणं गरजेचं. रोहित पवारांचा खळबळजनक आरोप. फुली मारणं म्हणजे संपवणं हा हेतू होता. संगीता तिवारींना अजित पवारांच्या घातपाताचा संशय. शरद पवार अजित पवार एकत्र येऊ नयेत म्हणून कुणी काळी जादू करत होतं का? तृप्ती देसाई यांचाही सवाल. अशोक खरातला 14 दिवसांचा तुरुंगवास. पोलीस कोठडी संपल्यानंतर भोंदूची जेलमध्ये रवानगी. दुसऱ्या गुन्ह्यामध्ये खरातला उद्या पुन्हा कोर्टात हजर करणार. भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात एसआयटीच्या ताब्यात. नाशिक पोलिसांच्या पथकाकडनं खरातच्या घरी शोध मोहीम. तर शिर्डी जमीन खरेदी प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पत्नी फरार. खरातचा पुण्यातील सीए पुजारी आणि सराफा व्यावसायिकांची चौकशी. खरातने एका बँकेच्या मॅनेजरला 1 कोटी रुपयांची लाच दिली. पुण्यातून घेतलेल्या कर्ज प्रकरणामध्ये माहिती उघड. व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर 195 रुपयांनी वाढले. आजपासून कमर्शियल सिलेंडरची दरवाढ लागू. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलेही बदल नाही. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले. दिल्लीमध्ये प्रीमियम पेट्रोलचे दर 149 वरून 160 रुपयांवर, तर प्रीमियम डिझेल 91 रुपये 49 रुपयांवरून 92 रुपये 99 पैशांवर. नागपुरात 3 दिवसात एलपीजीच्या दरात 15 रुपयांची वाढ. शहरातील 80% पंप बंद. तर रत्नागिरीमधील एलपीजी ऑटो गॅस पंपाला तब्बल 12 दिवसानंतर गॅसचा पुरवठा. विमान इंधनाच्या किमती दुपट्याहून अधिक वाढल्या. विमान इंधन 2 लाख रुपयांच्या पार. दिल्लीमध्ये एटीएफची किंमत आता 96,000 रुपयांवरून 2,07,000 रुपये प्रति किलोमीटर. इराणचे मायक्रोसॉफ्टसह 18 टेक कंपन्यांवर हल्ल्याची धमकी. इराणी भूभागावर झालेल्या हल्ल्यांचा बदला म्हणून ही कारवाई केली जाणार. गुगल ॲपल कंपन्यांवर देखील हल्ल्याची धमकी. अमेरिकेच्या मुक्त पत्रकार शेली किटलसन यांचं इराकच्या बगदादमध्ये अपहरण. ताब्यात घेतलेला संशयित अपहरणकर्ता हिजबुल्लाशी संबंधित अमेरिकन अधिकाऱ्याची माहिती. जैन मुनीच्या चमत्कारामुळे माझा घसा दुरुस्त झाला. या रितू तावडेंच्या वक्तव्यावर राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य. तर ट्रोल करणाऱ्या राऊतांच्या जिभेला हाड नाही हा श्रद्धेचा विषय. रितू तावडेंकडनं निषेध. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर. भाजपाकडनं दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या पुत्राला उमेदवारी. तर पवारांच्या राष्ट्रवादीकडनं प्राजक्त तनपुरे यांचं नाव जवळपास निश्चित. कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून जिल्हा बँकांना 464 कोटींचा निधी वितरित. मंत्री पंकज भोयर यांची माहिती. राज्यातील 70,000 शेतकऱ्यांना फायदा होणार. मंत्रालयामध्ये मार्च अखेरमुळे 4 दिवसात 951 शासन निर्णय जारी. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सर्वाधिक 122 GR. निधी आणि प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय घाई. देशभरात आजपासून जनगणनेचा पहिला टप्पा सुरू. प्रक्रियेमध्ये 30 लाखाहून अधिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि इतर अधिकारी सहभागी. दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये सुरू होणार. चाकणमध्ये थेट टँकरमधून अवैधरित्या गॅस भरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. तब्बल 49 लाखांचा मुद्देमाल जप्त. शिक्रापूर मार्गावरील भोसे गावाच्या हद्दीमध्ये कारवाई. कोल्हापुरात दख्खनचा राजा ज्योतिबा यात्रेचा मुख्य दिवस. यात्रेच्या निमित्तानं लाखो भाविक मानाच्या सासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल. परिसरामध्ये गुलाल खोबऱ्याचा वर्षाव. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.